Good morning, all of you. Today we are going to learn our next chapter 2.7 Arunima Sinha, a biography from www.makingpeacewithlife.com. तर बघा, जसे की मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये सांगते की प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी आपल्यासाठी महत्त्वाची असते. त्याच पद्धतीनं आता यातल्या ज्या प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे जे क्वेश्चन दिलेले आहेत त्याआधी आपण बघूयात. द फर्स्ट क्वेश्चन इज लिस्ट अ फ्यू पीपल हू हॅव क्लाइम्ड माउंट एव्हरेस्ट डिस्पाईट देअर फिजिकल डिफिकल्टीज. अशा काही लोकांची यादी तयार करा की जी लोक ज्या लोकांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, त्याचबरोबर पण अशा अवस्थेत की म्हणजे अपंग असतानासुद्धा त्यांनी काय केलेलं तर माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे. अँड सेकंड वन इज हाऊ कॅन यू बी ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. आणि तुम्ही कसं स्वतःकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन म्हणून बघू शकताय. ओके, तर बघा, नाव लेट्स टर्न टू अवर चॅप्टर. फर्स्ट पॅरा. अरुणिमा सिन्हा इज द फर्स्ट इंडियन ॲम्पुटी टू क्लाइम्ब द माउंट एव्हरेस्ट. तर बघा, ॲम्प्युटी म्हणजे काय? अशी एखादी व्यक्ती जिचा अवयव शरीरातून कापून काढलेला आहे. ओके, म्हणजेच आपण त्याला अपंग व्यक्तीसुद्धा म्हणू शकतो. तर बघा, अरुणिमा सिन्हा इज द फर्स्ट इंडियन ॲम्प्युटी टू क्लाइम्ब द माउंट एव्हरेस्ट. अरुणिमा सिन्हा ही काय होती तर भारतातील पहिली अशी महिला व्यक्ती होती जी अपंग होती आणि जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला होता. अमंग वुमेन ॲम्प्युटी शी इज जस्ट द सेकंड वन टू अचीव धिस माइलस्टोन. तर महिला अपंगांमध्ये अशी ती दुसऱ्या नंबरवरती होती जिनं काय केलं होतं तर म्हणजे पूर्ण जगामध्ये जिनं काय केलं होतं हा माइलस्टोन अचीव केला होता. बिफोर अरुणिमा, रोंडा ग्रॅहम, अ फिमेल ॲम्प्युटी फ्रॉम USA. तर बघा, अरुणिमा सिन्हाच्या आधी कोण हे म्हणजे तुम्हाला जर आता MCQs जर विचारले तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन असू शकतो की अरुणिमा सिन्हाच्या आधी माउंट एव्हरेस्ट महिला अपंग असूनसुद्धा कोणी सर केला होता. ओके, तर अशाच पद्धतीनं यामध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकताय की अरुणिमा सिन्हाच्या आधी रोंडा ग्रॅहम आणि ती कुठून होती तर शी वॉज फ्रॉम USA. ओके, तर बघा, अ फिमेल ॲम्प्युटी फ्रॉम USA क्लाइम्ब माउंट एव्हरेस्ट इन ऑक्टोबर 2012. आणि किती साली, कुठल्या महिन्यामध्ये? तर बघा, याच्यामध्ये बरेच तुम्हाला MCQs म्हणजे 2 ओळीतच तुम्हाला 3 ते 4 MCQs निघतात की अरुणिमा सिन्हा ही कुठली होती तर भारतातली पहिली होती. लक्षात येते का? भारतामध्ये पहिली अपंग महिला होती जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला होता आणि जगामधील दुसरी महिला होती जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला होता. पण जगामध्ये मग पहिली महिला कोण होती तर रोंडा ग्रॅहम. कुठून होती तर फ्रॉम USA. ओके, आणि तिनं किती साली जो आपला माउंट एव्हरेस्ट होता तो किती साली सर केला होता तर कुणी तर रोंडा ग्रॅहमने तर ऑक्टोबर 2011मध्ये रोंडा ग्रॅहमने जी जगातील पहिली अपंग महिला व्यक्ती होती तिनं काय केला होता माउंट एव्हरेस्ट सर केला होता. आणि दुसरी अपंग महिला व्यक्ती कोण होती तर अरुणिमा सिन्हा जगातील जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला होता. आणि भारतातील पहिली महिला कोण होती अपंग तर अरुणिमा सिन्हा जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला होता. आले का लक्षात? तर पुढं बघा, इन 2015 शी वॉज अवॉर्डेड द पद्मश्री, द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. तर बघा, 4थ्या नंबरचा असणारा सिव्हिलियन अवॉर्ड म्हणजेच नागरिक पुरस्कार, 4थ्या नंबरचा असणारा नागरिकी पुरस्कार कुठला? पद्मश्री. हा 2015मध्ये कुणाला मिळाला होता तर अरुणिमा सिन्हा यांना मिळाला होता. ओके, तर मग आता बघा, या पहिल्या पॅरेग्राफमध्येच तुम्हाला भरपूर MCQs निघतात. पहिला क्वेश्चन कुठला तर भारतातील पहिली अपंग महिला व्यक्ती जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला, उत्तर आहे अरुणिमा सिन्हा. त्यानंतर जगातील पहिली अपंग महिला व्यक्ती जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला, उत्तर आहे रोंडा ग्रॅहम. ओके, फ्रॉम USA. त्याचबरोबर जगातील दुसरी महिला जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला होता तर अरुणिमा सिन्हा फ्रॉम इंडिया. ओके, आणि किती साली रोंडा ग्रॅहमने माउंट एव्हरेस्ट सर केला होता तर ऑक्टोबर 2011. आणि अरुणिमा सिन्हाला पद्मश्री पुरस्कार म्हणजे भारतातील 4थ्या नंबरचा असणारा नागरिकी पुरस्कार किती साली मिळाला तर 2015. ओके, तर हे सगळे काय आहेत तर 3 ते 4 इथंच तुम्हाला काय झालेले आहेत
MCQs मिळालेले आहेत. सेकंड पॅरा बघा, अरुणिमा वॉज अ स्पोर्ट्स एन्थुझियास्ट फ्रॉम द चाइल्डहूड. अरुणिमा सिन्हा जी होती तिला म्हणजे काय व्हायचं तर म्हणजे खेळांविषयी तिला भरपूर उत्सुकता होती, भरपूर आकर्षण होतं. खेळ म्हणजे तिचं आयुष्य होतं. ओके, लहानपणापासूनच. अ नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेयर, त्याचबरोबर ती काय होती तर एक नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेयर होती, त्यामुळे तिला खेळामध्ये भरपूरच वेळ होतं. शी डिसाइडेड टू गेट अ जॉब इन द पॅरामिलिटरी फोर्सेस सो दॅट शी कॅन कॅरी ऑन विथ हर पॅशन फॉर स्पोर्ट्स अलॉंग विथ अ रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम ॲज वेल. तर बघा, पॅरामिलिटरी फोर्सेस इथं काय करायचं होतं तर तिला ॲडमिशन घ्यायचं होतं किंवा इथं तिला जॉब करायचा होता. म्हणजे तिनं असं ठरवलंच होतं की आपण पॅरामिलिटरी फोर्स जॉईन करायची, जेणेकरून तिला तिचं जे खेळांचं वेड होतं किंवा तिची खेळाबद्दलची जी आस्था होती, तिची खेळाबद्दलची जी जिज्ञासा होती ती तिला तिथंच पूर्ण करता आली असती. ओके, म्हणजे तिचं जे खेळाबद्दलचं पॅशन होतं ते काय करू शकली असती तर ती तिथं पूर्ण करू शकली असते. म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये खेळांना जास्त महत्त्व दिलं जातं बघा. तर आणि त्याचबरोबर तिचं स्वतःचं इन्कम सुरू झालं असतं. ओके, म्हणजे जॉब तर मिळाला असता, प्लस तिचा जो छंद आहे तोही काय झाला असता तर व्यवस्थितरित्या जोपासला गेला असता. बट द फेट अँड अदर प्लॅन्स, तर बघा पण नशिबाने काय केलेले असतात तर आपले म्हणजे वेगळेच काहीतरी प्लॅन किंवा जे आपल्या आपण जे दैव म्हणतो त्या दैवाने काय केलेलं होतं तर तिच्यासाठी काहीतरी भविष्यामध्ये वेगळेच प्लॅन करून ठेवले होते. म्हणजे कधी काय होतं बघा, जे आपण ठरवलेलं असतं तसं होतंच असं नाही. ओके, म्हणजे आपण भरपूर काहीतरी ठरवून ठेवलेलं असतं, पण जसं आपण पुढे जाऊ म्हणजे भविष्यात जाऊ तसं आपल्या लक्षात येते की आपल्या मनानुसार किंवा आपल्याला जे हवं आहे तसं होत नाही आहे. मग त्यावेळी आपण म्हणतो की नशिबाने माझ्यासाठी कदाचित काहीतरी वेगळं लिहून ठेवलं असेल. ओके, तर अशाच पद्धतीनं अरुणिमा सिन्हाला सुद्धा काय करायचं होतं तर पॅरामिलिटरी फोर्सेस जॉईन करून चांगल्या पद्धतीचं म्हणजे इन्कम पण मिळवायचा होता आणि तिचे खेळाचा जो छंद होता तोही जोपासायचा होता. पण नशिबाने किंवा दैवाने तिच्यासाठी वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. पुढं बघा, ऑन द नाईट ऑफ 11 एप्रिल 2011 बघा, 11 एप्रिल 2011च्या रात्री एका रात्री काय झालं बघा, 11 एप्रिल 2011च्या रात्री काय झालं बघा, व्हाईल ऑन हर वे टू दिल्ली फ्रॉम लखनौ फ्रॉम पद्मावती एक्सप्रेस ट्रेन. ज्यावेळी ती तिच्या रूटवरती होती कुठल्या तर दिल्लीवरून ती लखनौला निघालेली होती. फ्रॉम पद्मावती एक्सप्रेस कुठं निघाली होती तर दिल्लीवरून लखनौला निघालेली होती फ्रॉम पद्मावती एक्सप्रेस ट्रेनने. शी वॉज अटॅक्ड बाय अ ग्रुप ऑफ लोकल रॉबर्स. आणि त्याचवेळी काय झालं, त्या ट्रेनमध्ये असताना म्हणजे ट्रेनमधून प्रवास करत असताना तिथले जे स्थानिक चोर होते त्यांच्याकडून काय केला गेला, तिच्यावरती हल्ला केला गेला. दे ट्राईड टू स्नॅच हर गोल्ड चेन विच वॉज गिफ्टेड बाय हर मदर. आणि तिच्या गळ्यामध्ये असणारी सोन्याची चेन ओढण्याचा किंवा तोडण्याचा ते काय करत होते तर चोर प्रयत्न करत होते, जी तिच्या आईनं दिली होती. म्हणजे बघा नशीब कसं असतं बघा, की ती दिल्ली ते लखनौ पद्मावती एक्सप्रेसने प्रवास करत होती आणि त्या दरम्यान किती साली तर 11 एप्रिल 2011 साली त्या रात्री म्हणजे 11 एप्रिलच्या रात्री 2011 सालच्या त्या रात्री ती दिल्ली ते लखनौ प्रवास करत होती. कशाने तर पद्मावती एक्सप्रेसने. आणि त्याच दरम्यान स्थानिक जे चोर होते त्यांनी काय केलं, तिच्यावरती अटॅक केला आणि तिच्या गळ्यामध्ये असणारी सोन्याची चेन तोडण्याचा किंवा ओढण्याचा काय केला त्यांनी प्रयत्न केला. ती चेन तिला कोणी दिली होती तर इट वॉज गिफ्टेड बाय हर मदर. ओके, शी ट्राईड टू रेजिस्ट देम. मग तिनं काय केलं तर म्हणजे ऑब्व्हियसली एखादं कुठलाही व्यक्ती असेल तर आपला ज्यावेळी गळ्यातील किंवा हातातील किंवा कानातील दागिना ओढला जातो त्यावेळी आपण त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं सेम अरुणिमा सिन्हानं सुद्धा काय केलं तर त्या लोकांना थांबवण्याचा, त्या लोकांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. थँक्स टू हर ॲथलेटिक. त्याचबरोबर तिच्या ॲथलेटिकला थँक्स, कारण फिजिक अँड फिटनेस म्हणजे तिची जी फिटनेस होता, तिचे जे फिजिक्स होतं त्याला
त्याला तिनं काय म्हटलेलं आहे, थँक्स. का तर बघा, शी गेव देम अ टफ फाईट. म्हणजे तिचे खेळत असल्यामुळं तिचं शरीर काय होतं तर अतिशय टफ असं होतं. म्हणजे तिचं खाणं पिणं आहार व्यवस्थित असल्यामुळं काय होतं, तिचं शरीर टफ होतं. त्यामुळं ती स्वतःच्या शरीराला थँक्स म्हणते. कारण तिनं म्हणजे एकटी असूनही आणि त्यात परत महिला असून तिनं काय केली तर त्या चोरांना टफ फाईट दिली होती. बट बीइंग अ लोनली गर्ल शी कुड नॉट रेजिस्ट देम फॉर लॉंगर अँड इव्हेंच्युअली. तर बघा, आणि त्याचबरोबर काय झालं तर ती एकटी महिला असल्यामुळं तिच्यासोबत दुसरं कोणीही नव्हतं. तर एकटी असल्यामुळं ती किती वेळ प्रतिकार करणार. तिनं भरपूर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तिनं त्यांना टफ फाईट दिली. पण शेवटी एक महिला आणि एकटी असल्यामुळं ती काय करू शकली नाही, त्यांच्यासमोर तग धरू शकली नाही. शी वॉज ओव्हरपॉवर्ड बाय देम. आणि ती काय झाली तर म्हणजे ती लोक काय झाली तर तिच्यावरती ओव्हरपॉवर्ड झाली. दोज इनह्युमन गाईज थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. आणि बघा किती वाईट दुःखद घटना की तिला त्या ट्रेनमधून म्हणजे धावत्या ट्रेनमधून त्या लोकांनी उचलून फेकून दिलं ट्रेनच्या बाहेर. येते का लक्षात? बघा, तिचा ज्यावेळी चेन ओढून चोरांनी तिचा चेन ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिनं टफ फाईट दिली. कारण की ती एक खेळाडू होती. जरी महिला असली तरी पण ती खेळाडू असल्यामुळं ती तिच्या स्वतःच्या शरीरालाच थँक्स म्हणते. कारण की तिचं शरीर खेळामुळे म्हणा किंवा तिच्या चांगल्या आहारामुळे इतकं टफ झालं होतं की तिनं एकटी असूनही त्या लोकांना टफ फाईट दिली. पण एकटी महिला असल्यामुळं काय झालं बघा की पुढं म्हणजे ती किती वेळ तग धरू शकणार. ओके, ॲट वन पॉईंट म्हणजे एका पॉईंटच्या वेळी असं झालं, म्हणजे एका पॉईंटला असं झालं की ती त्यांच्यासमोर तग धरू शकली नाही. मग त्या लोकांनी तिला उचललं आणि धावत्या ट्रेनमधून काय केलेलं आहे तर बाहेर फेकून दिलेलं आहे. अनादर ट्रेन कमिंग ऑन द पॅरलल ट्रॅक रन ओव्हर हर लेग्स. आणि ज्यावेळी तिला त्या ट्रेनमधून फेकून दिलं गेलं तेव्हा ती जो ट्रेनच्या बाजूला दुसरा ट्रॅक असतो ओके ट्रेनचा, त्या ट्रॅकवरती ती पडली. आणि ॲट द सेम टाईम द अनादर ट्रेन वॉज कमिंग फ्रॉम दॅट ट्रॅक. ओके, म्हणजेच बघा तर ॲट द सेम टाईम ज्यावेळी तिला त्या रेल्वेतून फेकलं गेलं त्यावेळी ती कुठं पडली तर त्या रेल्वेला लागून असलेल्या दुसऱ्या ट्रॅकवरती. आणि त्या दुसऱ्या ट्रॅकवरती सेम म्हणजे ती ज्या ट्रॅकवरती पडली होती त्याच ट्रॅकवरती दुसऱ्या बाजूने काय येत होती तर ट्रेन येत होती दुसरी. आणि ती ट्रेन तिच्या पायांवरून गेली. पुढं बघा, बाय द टाईम शी रिच्ड हॉस्पिटल. मग थोड्या वेळा म्हणजे ज्यावेळी तिला लोकांनी बघितलं असेल कदाचित तिला त्यावेळी हॉस्पिटलला लोकांनी नेलं असेल. द डॉक्टर्स वेअर लेफ्ट विथ नो ऑप्शन बट टू ॲम्प्युटी हर लेफ्ट लेग बिलो द नी. मग बघा म्हणजे रेल्वे जर एखाद्या व्यक्तीच्या पायावरून गेले असेल तर त्या पायाचं काय हाल झालं असेल तुम्ही समजू शकताय. तर डॉक्टरांनासुद्धा काय झालं तर दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही आणि तिचा पाय जो होता तो गुडघ्यापासून खाली डॉक्टरांना कापून काढावा लागला. आलं का लक्षात? म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीचं नशीब कसं असेल किंवा एखाद्या व्यक्तीनं जरी भरपूर प्लॅन आयुष्यामध्ये ठरवलेले असतील तर तिच्या जे नशिबात लिहिलेलं असतं तसंच होतं. आणि हिच्या बाबतीतही काय वेगळं घडलं नाही. आलं लक्षात? आणि तिला ज्यावेळी ते फेकून दिलं गेलं त्यावेळी ट्रेन तिच्या पायावरून गेल्यामुळं तिचा पाय इतका खराब झाला होता की तो कापून काढण्याशिवाय डॉक्टरांना दुसरा कुठलाच पर्याय त्यामध्ये दिसला नाही. ओके, पुढं बघा, अदरवाईज द इन्फेक्शन कुड हॅव स्प्रेड इन द होल बॉडी. आणि जर समजा तिचा पाय कापून काढला नसता किंवा पाय तिचा गुडघ्यापासून खाली काढला नसता तर तिथून जे होणारे इन्फेक्शन होतं ते पूर्ण तिच्या शरीरामध्ये पसरलं असतं आणि ती जगण्याची चान्सेस पूर्णपणे कमी झाले असते. आले लक्षात? त्यामुळं डॉक्टरांना दुसरा कुठलाही म्हणजे तिचा पाय जाण्यापेक्षा जीव वाचवणं काय होतं तर पाय वाचविण्यापेक्षा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे डॉक्टरांना कुठलाही दुसरा पर्याय राहिला नसल्यामुळे त्यांनी काय केलं तर तिचा गुडघ्यापासून खाली पाय कापून काढला. पुढं बघा, हर राईट लेग आल्सो डिडंट रिमेन कम्प्लिटली इम्युनी फ्रॉम दॅट ॲक्सिडंट. त्याचबरोबर तिचा दुसरा पाय जो होता म्हणजे उजवा पाय तो सुद्धा काय करत नव्हता तर व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे काय नव्हता तर म्हणजे काम करत नव्हता. पुढं बघा, अ रॉड वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. बघा जो घोटा असतो पायाचा
त्या पायाच्या घोट्या म्हणजे गुडघ्यापासून पायाच्या घोट्यापर्यंत उजव्या पायामध्ये तिला काय बसवलं होतं तर रॉड बसवला होता, कारण की त्याचंसुद्धा काम काय झालं होतं तर पूर्णपणे थांबलं होतं. म्हणजे ते कुठल्याही प्रकारे त्या पायानेसुद्धा उजव्या पायानेसुद्धा हालचाल करू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या उजव्या पायामध्ये डॉक्टरांनी काय केलं होतं तर गुडघ्यापासून घोट्यापर्यंत रॉड टाकलेला होता. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. शी स्पेंट 4 months ॲट द ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली. आणि त्यानंतर काय झालं बघा तर 4 महिने ती काय होती तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली इथं काय करत होती तर बेडवरती झोपून होती 4 महिने. One day, while lying on the bed in the hospital, she read an article about the Mount Everest. आणि ज्यावेळी ती म्हणजे ते 4 महिने ज्यावेळी ती हॉस्पिटलमध्ये असताना अशीच एके दिवशी बेडवरती पडून राहिलेली असताना तिनं पेपरमध्ये एक आर्टिकल वाचला, जो कशाबद्दल होता तर माउंट एव्हरेस्टबद्दल. द अल्टिमेट डेस्टिनेशन ऑफ एव्हरी माउंटेनियर. तर जो माउंटेनियर असतो किंवा पर्वत ट्रेकिंग करणारा व्यक्ती असतो त्यांच्यासाठी असणारं अतिशय चांगलं ठिकाण होतं माउंट एव्हरेस्ट. देन ओनली शी डिसायडेड टू क्लाइंब इट. आणि त्याचवेळी तो लेख वाचल्यानंतर ते आर्टिकल वाचल्यानंतर तिनं मनाशी पक्कं केलं की मी सुद्धा काय करणार तर माउंट एव्हरेस्ट सर करणार. She took inspiration from Yuvraj Singh and other famous personalities who won over cancer and other life-threatening conditions to bounce back and prove their mettle. तर बघा मग तिनं अशा वेळी काय केलं तर युवराज सिंग असेल खेळाडू आपला क्रिकेटर, त्याचबरोबर जे अदर स्पोर्ट्समन होते किंवा मोठी लोकं होती त्यांना बघून किंवा फेमस पर्सनॅलिटीज होत्या, मग त्या बॉलिवूडमधल्या असतील तर त्यांनी जर कॅन्सरवरती ती लोकं जर मात करू शकतात आणि त्यांचं आयुष्य पुढे आहे तसं कंटिन्यू करू शकतात तर मी का नाही, असं म्हणून तिनं काय केलं तर त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि तिनंसुद्धा ठरवलं की मी काय करणार तर माउंट एव्हरेस्ट सर करणार. पुढं बघा. पीपल यूज टू कम टू मीट मी इन द हॉस्पिटल अँड सिम्पथाईज बाय सेईंग वर्ड्स लाईक. तर बघा ही बायोग्राफी असल्यामुळे अरुणिमा सिन्हा इथं स्वतःची गोष्ट सांगते. त्यामुळे ती सांगते की जी लोकं होती माझ्या ओळखीचे ते मला मध्ये मला बघायला यायचे आणि मला सहानुभूतीचे 4 शब्द नेहमी ऐकायला लागायचे. ते कुठले बघा. यू वूड नॉट बी एबल टू प्ले व्हॉलीबॉल एनिमोर ऑर व्हॉट अ ट्रॅजेडी विथ धिस यंग गर्ल. दोन गोष्टी मला नेहमी ऐकायला लागायच्या ज्यावेळी माझ्या ओळखीचे लोकं मला हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचे. त्या गोष्टी म्हणजे एकतर मी पुन्हा कधीही व्हॉलीबॉल खेळू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इतकी लहान असताना किंवा ही किती लहान मुलगी आणि हिच्यासोबत असं घडलं, किती दुःखद घटना वगैरे अशी म्हणजे सिम्पथी वर्ड काय करायला लागायचे तर मला लोकांकडून ऐकायला लागायचे. व्हाय शी टूक धिस एक्स्ट्रीमली डिफिकल्ट decision of climbing Mount Everest when she was already offered a job by the Indian Railways. तर बघा असं झाल्यामुळं म्हणजे इंडियन रेल्वेमध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळं तिला काय झालं होतं इंडियन रेल्वेकडून जॉब ऑफर आली होती. पण अशा अवस्थेतसुद्धा तिनं म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तिने का निर्णय घेतला असेल बरं की आपण माउंट एव्हरेस्ट सर करायचा. आणि इंडियन रेल्वेची जो जॉब होता तो सध्या तरी तिनं पकडलेला नव्हता. व्हाय शी डिडंट स्पेंड हर लाईफ लाईक एनी अदर हँडिकॅप पर्सन डुईंग अ रेग्युलर 9 to 5 जॉब अँड मेकिंग अ लाईव्हलीहूड. म्हणजे तिनं असा का विचार केला नाही की जे बाकीचे हँडिकॅप पीपल आहेत ते काय करतात तर म्हणजे इतर हँडिकॅप पीपलसारखं 9 ते 5चा जॉब तिनं का घेतला नाही किंवा तिनं का नाही ॲक्सेप्ट केला इंडियन रेल्वेचा जॉब. आणि तिला माउंट एव्हरेस्टच का म्हणजे ती जर 9 ते 5चा जॉब केली असती तर तरीही ती सुखात आनंदात राहिलीच असती विना कुठले म्हणजे कष्ट वगैरे घेता. ओके. व्हेन आय वॉज इन द हॉस्पिटल post this robbery incident, I came across several absurd conspiracy theories like I was traveling without ticket, hence I jumped out of the train to avoid punishment, or I jumped out of the train by my own in the suicide attempt. तर बघा बऱ्याचदा काय व्हायचं तर व्हेन आय वॉज इन द हॉस्पिटल पोस्ट दिस रॉबरी इन्सिडंट. ज्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये असताना मी या रॉबरी इन्सिडंट पोस्ट केला त्यावेळी काय झालं बघा. आय केम अक्रॉस सेव्हरल ॲब्सर्ड कॉन्स्पिरसी. म्हणजे माझ्याबद्दल मी अशा गोष्टी ऐकल्या बाहेरून
ज्यावेळी मी ही गोष्ट सांगितल्यानंतर की व्हेन आय वॉज इन तर बघा कॉन्स्पिरन्सी थेरीज लाईक म्हणजे ज्यावेळी मी लोकांना हे सांगत होते की माझा ॲक्सिडेंट कसा झाला किंवा चोरांनी माझ्यासोबत काय केलं हे सांगत असताना मला बाहेरच्या लोकांकडून असं लक्षात आले की आय वॉज ट्रॅव्हलिंग विदाऊट तिकीट म्हणजे बघा की लोकांनी असे बाहेर रूमर्स पसरवले होते किंवा अशा अफवा पसरवल्या होत्या की मी विदाऊट तिकीट प्रवास करत होते, त्यामुळे मी काय केलं तर ट्रेनमधून उडी मारली. पुढं बघा आय जम्प्ड आउट ऑफ द ट्रेन टू अवॉइड पनिशमेंट आणि त्यामुळे जर समजा तिकीट चेकरला समजले की मी विदाऊट तिकीट आहे तर तो मला पनिश करेल म्हणून मी रेल्वेतून उडी मारली असं माझ्याबद्दलच्या अफवा मला बाहेरून समजायला लागल्या. त्याचबरोबर और आय जम्प्ड आउट ऑफ द ट्रेन बाय माय ओन इन द सुसाईड अटेम्प्ट. त्याचबरोबर मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे काय केलं तर मी स्वतःच ट्रेनमधून उडी घेतली. अशा वेगवेगळ्या अफवा काय झाल्या तर मला लोकांकडून समजायला लागल्या आणि त्यामुळं त्या गोष्टीचा मला खूपच राग येत होता. दिस रबिश रूमर्स हर्ट मी बॅडली आणि अशा प्रकारच्या अफवा मला खूपच हर्ट करत होत्या, खूपच वाईट हर्ट करत होत्या. देन ओनली आय डिसाइडेड दॅट आय वूड आन्सर टू ऑल these fake theories by doing something big, achieving something extraordinary. आणि त्याचवेळी मी ठरवले की या सगळ्या खोट्या अफवांना, या सगळ्या खोट्या गोष्टींना आपल्या पद्धतीनं म्हणजे काहीतरी अचीव करून काय करायचं तर यांना व्यवस्थित उत्तर द्यायचं आणि काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं म्हणजे असामान्य अशी गोष्ट करायची जेणेकरून त्या लोकांना त्यांचं उत्तर स्वतःच मिळालं असतं. ओके, so now we are stop here and remain part we will see in our next lecture. Okay, thank you.